गौतम बुद्धांचा जन्म 563 BC मध्ये लुंबिनी कपिलवस्तूमध्ये झाला, जे नेपाळचे एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. वडिलांचे नाव राजा शुद्धोधन, जे शाक्य कुलाचे राजा होते, तर मातेचे नाव मायादेवी. त्यांना सिद्धार्थ नाव दिले गेले, पण सिद्धार्थाच्या जन्माच्या 7 दिवसातच मायादेवींचे निधन झाले. मायादेवींच्या मृत्यूनंतर मायादेवींची बहीण आणि राजा शुद्धोधनाची दुसरी पत्नी महाप्रजापती गौतमी यांनी सिद्धार्थाचे पालनपोषण केले. ज्योतिषांनी सिद्धार्थाची कुंडली पाहून अशी भविष्यवाणी केली होती की सिद्धार्थ मोठा होऊन एक महान राजा किंवा एक महान मोठा संत होईल. ज्योतिषांची ही भविष्यवाणी ऐकून राजा शुद्धोधन चिंतेत पडले. म्हणून दुनियेतील संकटांपासून वाचवण्यासाठी आणि संत होण्यापासून थांबवण्यासाठी त्यांनी सिद्धार्थाला कधीच राजमहालाबाहेर जाऊ दिले नाही. त्यांनी सिद्धार्थाला बाहेरील पीडा आणि दुःखांपासून लांब ठेवण्याची तंतोतंत काळजी घेतली. राजा शुद्धोधनने सिद्धार्थाला योग्य ती प्रत्येक शिक्षा दिली, जी त्यांना एक भावी राजा म्हणून आवश्यक होती. पण राजमहालाच्या आत जेव्हा सिद्धार्थ मोठे झाले तेव्हा त्यांचा विवाह राजकुमारी यशोधरा यांच्याशी झाला. काही वर्षानंतर सिद्धार्थ आणि यशोधरा यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव राहुल ठेवलं गेलं. राजा शुद्धोधनाने सर्व सुखसोयी सिद्धार्थाला दिल्या, जेणेकरून सिद्धार्थाला कोणत्याही गोष्टीची कमी नाही होणार. पण राजमहालाच्या 4 भिंतीत राहून राहून सिद्धार्थाला कंटाळा आला. म्हणून एक दिवस सिद्धार्थाने ठरवले की तो राजमहालाच्या बाहेर जाईल आणि आपल्या राज्यात फिरतील. ते एका रथात बसले आणि आपल्या राज्यात फिरू लागले. 29 वर्षात पहिल्यांदाच ते आपल्या महालातून बाहेर आले. वाटेत त्यांना एक वृद्ध व्यक्ती दिसला. सिद्धार्थाने सारथीला विचारले की हा व्यक्ती असं का दिसतोय. त्यावर सारथीने उत्तर दिले की प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात वृद्ध होतात. तेव्हा पहिल्यांदा सिद्धार्थाला कळाले की माणूस वृद्ध पण होतो. थोडे पुढे आल्यानंतर त्यांना एक आजारी व्यक्ती दिसला. त्यावर सिद्धार्थ म्हटला की याला काय झाले आहे. त्यावर सारथी म्हणाला की माणसाला त्याच्या जीवनात बऱ्याच वेळा आजार होतात. सिद्धार्थ या बाबतीतही अनभिज्ञ होता. पुन्हा थोडे पुढे आल्यानंतर त्यांना एक शवयात्रा दिसली. सिद्धार्थने पुन्हा सारथीला याबद्दल विचारले. सारथी म्हणाला, जो पण या पृथ्वीवर जन्मला आहे, एक ना एक दिवस त्याला हे जग सोडून जावे लागते. सिद्धार्थाला याबद्दलही माहीत नव्हते. पुन्हा थोडे पुढे आल्यानंतर त्यांना एक संन्यासी झाडाखाली तपश्चर्या करताना दिसला. सिद्धार्थने याबद्दल सारथीला विचारले. त्यावर सारथी म्हणाला, हा एक संन्यासी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपले सगळे सांसारिक सुखांचा त्याग करतो तेव्हा तो संन्यासी होतो. आणि नंतर तीच गोष्ट घडली ज्याची राजा शुद्धोधनाला भीती होती. सिद्धार्थाला आता जगातील दुःखाशी परिचित व्हायचं होतं. विहारला गेल्यानंतरचे सगळे प्रसंग त्याला आठवत होते. ते विचार करत होते की जर माणसाला त्याच्या जीवनाच्या शेवटी फक्त यातनाच होणार असतील तर या सर्व सुखसुविधांसाठी माणूस एवढा वेडा का आहे. त्यांनी आपल्या सर्व सुखसुविधांचा त्याग करून शाश्वत सत्य शोधण्यासाठी जंगलात तपस्वीचं जीवन जगण्यासाठी निघून गेले. त्यांनी खूप तपस्वी लोकांचे मार्गदर्शन घेतले. तपस्वींनी जे जे सांगितलं ते सिद्धार्थाने केले, पण त्यांना हवी असलेली उत्तरं त्यांना नाही मिळाली. एक दिवस ते पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसले. दिवस रात्र त्यांनी तपश्चर्या केली आणि वैशाख पौर्णिमेच्या रात्री त्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली आणि शाश्वत सत्याचे ज्ञान आल्यानंतर सिद्धार्थ बनले गौतम बुद्ध. ज्या वृक्षाच्या खाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्याला बोधिवृक्ष म्हटले जाऊ लागले. बोधिवृक्षाच्या खाली बसून बुद्धांनी 4 आठवडे धर्माच्या स्वरूपाचे चिंतन केले आणि बुद्ध धर्माचा प्रचार सुरू केला. त्यांनी लोकांना टोकाची भूमिका घेण्यापासून थांबवली आणि मध्यम मार्गाचा अवलंब करण्यास सांगितले. बुद्धांनी जगाला 4 आर्य सत्ये, अष्टांग मार्ग आणि अहिंसेचे महत्त्व सांगितले.